नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर उद्या आहे गुरुवार, तर उद्या आहे दत्त जयंती. दत्त जयंती असल्यानिमित्तामुळे आता गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता प्रत्येकाच्या घरी गाय असेलच असे नाही. जर प्रत्येकाच्या घरी जर गाय असेल तर तुम्ही किंवा मग ज्यांच्या घरी गाय असेल त्यांनी मग दररोजच गायीला चपाती म्हणा किंवा भाकरी खायला घालत असतात. पण ज्यांच्याकडे गाय नसेल त्यांनी मग दत्त जयंतीच्या दिवशी म्हणा किंवा इतर कुठे रस्त्यामध्ये तुम्हाला जरी गाय दिसली तर तुम्ही गाईला आवर्जून एक चपाती खाऊ घालायची आहे किंवा मग तुम्ही एखादी केळी खाऊ घालू शकता. कारण की आपल्याकडून दररोज सगळ्या देवी देवतांच्या सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग गाईची जर आपण आजच्या दिवशी गाईच्या पायांवरती पाणी टाकून गाईला हळदी कुंकू लावून गाईची पूजा केली तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याचं पुण्य मिळत असतं. म्हणून मग तुम्हाला जर दररोज गाईची पूजा करणं शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही गाईची दररोज पूजा करायचं आहे. आणि केळी म्हणा किंवा चपाती भाकरी तुम्ही दररोज गाईला खाऊ घालू शकता. असे नाही की दत्त जयंती आहे म्हणूनच तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे किंवा गाईची पूजा करायची आहे. ज्यांच्या घरी गाय असेल त्यांनी दररोज गाईची पूजा करायची आहे. श्री स्वामी समर्थ.